भारत विरुद्ध पाकिस्तान. 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये केवळ 2 संघ भिडणार नाहीत, तर मैदानावर गणिताचे नवे कोन आखले जाणार आहेत. सध्या सगळीकडे एकाच नावाची चर्चा आहे, उस्मान तारिक. पाकिस्तानचा हा ऑफ स्पिनर आपल्या राऊंड आर्म ॲक्शनमुळे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतोय. त्याचा चेंडू ज्या कोनातून सुटतो तो समजावून घेणं फलंदाजांसाठी कठीण होतंय. खुद्द सूर्यकुमार यादवने या आव्हानाला आउट ऑफ सिलेबस प्रश्न असं म्हटलंय. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. नेटमध्ये सूर्या, रिंकू सिंग आणि ईशान किशन तासनतास त्याच राऊंड आर्म ट्रॅजेक्टरीचा सराव करत आहेत. भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये 6 डावखुरे फलंदाज असल्याने तारिकची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे लक्ष असेल ते अभिषेक शर्मावर. आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलेला अभिषेक आता पुन्हा मैदानात परतलाय. प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्यावर विशेष लक्ष देऊन त्याला या फिरकीच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं याचे धडे देत आहेत. एकीकडे तारिकची गूढ फिरकी आणि दुसरीकडे भारताची पलटवार करण्याची जिद्द. 15 फेब्रुवारीला कोलंबोत बाजी कोण मारणार? उस्मानचा अँगल चालणार की टीम इंडियाचा प्रहार?